अमर काळे. अमर, काय सांगाल, शेवटच्या क्षणी सगळी खेळी पलटलेली, नेमकं काय? अगदी दिमाखात हा विजय म्हणता येईल, कारण की विराट कोहली ज्या खंबीरपणे उभा होता आणि सगळ्यात महत्वाचं के.एल. राहुलला आज फॉर्म गवसला आणि भारताने अतिशय सहजगत्या ऑस्ट्रेलियाला हरवलं. आपण जसं आधी सांगितलं होतं, ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये पूर्वीसारखे म्हणजे जे गोलंदाज होते ते अनेक इंजर्ड होते, त्यामुळे आज जेव्हा 264 टार्गेट होतं, एकूणच भारतीय बॅटिंग लाईनअप पाहता ते सहजगत्या निघू शकत होतं. थोडं टेन्शन मधल्या काळात होतं, पण विराट कोहली ज्या फॉर्मात सध्या आहे त्यामुळे भारताने अगदी सहजगत्या हे विजय साकारलेला आहे आणि दिमाखात असा हा फायनलमध्ये पोहोचलेला आहे. रुबीना, सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2023 ची फायनल सगळ्यांना आठवत असेल, हा वचपा सुद्धा टीम इंडियाने घेतलेला आहे. सगळ्यांच्या स्मरणात असेल, ऑस्ट्रेलियाने ज्या पद्धतीने भारताला पराभूत करून वर्ल्ड कप जिंकला होता त्याची सल कुठेतरी टीम इंडियाच्या मनात होती आणि प्रत्येक क्रिकेटरच्या कोट्यावधी भारतीयांच्या मनात ही सल होती. त्याचा वचपा आज टीम इंडियाने काढलेला आहे आणि अतिशय दिमाखात चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलग चौथा विजय मिळत नॉकआउट मधला ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारत फायनलमध्ये पोहोचलेला आहे. की सगळ्यात महत्वाचं आजच्या पूर्ण मॅचमध्ये कुठेच असं वाटलं नाही की टीम इंडिया कुठे कमकुवत होती. फिल्डिंग पण उत्कृष्ट झाली, फक्त आपले स्पिनर जे अपेक्षित होते ते झाले नाही, कारण त्याला कारण पण तसंच होतं, ऑस्ट्रेलियाचे स्किलफुल बॅटिंग. आणि आजच्या खेळीचं संपूर्ण वैशिष्ट्य राहील, एकीकडे स्टीव्ह स्मिथने ज्या पद्धतीने स्ट्राईक रोटेट केला त्याच पद्धतीने विराट कोहलीने सुद्धा एक एक रन जो जमा केला, कारण की ही जी पिच होती तिथे मोठे फटके मारून चालत नव्हतं. विराट कोहलीचा स्टॅमिना किती जबरदस्त आहे, त्याची स्किल किती जबरदस्त आहे, त्यांनी 50 पेक्षा जास्त रन्स फक्त धावून काढलेला आहे. कंटिन्यू स्ट्राईक रोटेट करत होता, त्यामुळे टीम कुठे दबावात आलं नाही. 5च्या जवळपास सातत्याने टीम इंडियाचा जो ॲव्हरेज होता तो होता आणि त्यामुळेच कुठेतरी टीम इंडियाला फायदा झाला. विराट कोहली 84 रन्सवर जरी आऊट झाला होता तरी तिथपर्यंत भारतीय टीमचा मार्ग सुकर झालेला होता, विजय दृष्टिक्षेपात होता. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने राहुल पण आज फॉर्मात आला होता, हार्दिक पण ज्या पद्धतीने खेळला होता, त्यामुळे भारतीय टीम अगदी सहजगत्या जिंकलेली आहे. ऑस्ट्रेलियन टीमने चांगला प्रतिकार केला. खरं तर ही दुबईची जी पिच आहे या पिचवर यापूर्वी भारताने 251 रनचं चेस जे होतं ते एकदा फक्त अफगाणिस्तान विरुद्ध केलं होतं, पण आज त्यापेक्षा जास्ती मोठं चेस केलेलं आहे. आजची पिच वेगळी होती, कारण की गेल्या 2 मॅचेस मधली पिच वेगळी होती, आजची पिच वेगळी होती, पण भारतीय टीम खऱ्या अर्थाने चेस मास्टर ओळखण्यात येऊ शकते, कारण की आता भारताकडे 2 चेस मास्टर झालेले आहे. एक गिल झालेला आहे जो आपण प्रिन्स म्हणून ओळखण्यात येतो, आणि किंग कोहली ज्या पद्धतीने खेळपट्टीवर दोघं टिकून राहतात आणि खंबीरपणे टीम. अगदी धन्यवाद अमर, ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार. तुर्तास आपण पाहतोय भारताचा दणदणीत विजय झालेला आहे.